स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल। भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल। संगतीन ओलांडला अवघड घाट, संगतीन ओलांडला अवघड घाट। चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट। सुख दुःख एकामेका वाटला वाटाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला। याप्रमाणे आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनाने करत आहोत। नानांच्या नाती, नानांच्या मुलीच्या मुली या गणेश वंदनासाठी नामंजूर केलं आहे। कुमारी प्रज्ञा घुगे व सृष्टी घुगे यांना मी गणेश वंदनेसाठी स्टेजवर आमंत्रित करतो। शिवराम
धन्यवाद. नानांच्या परिवारामध्ये फक्त शिक्षणालाच महत्त्व नसून सांस्कृतिक आणि कलेला सुद्धा महत्त्व आहे हे आपल्याला नानांच्या नाती आता सादर केलेल्या गणेश वंदनेवरून आपल्याला समजत असेल. नूतन शाळेतील सन्माननीय चिंचवडकर सर या अट्टल परिवारावर त्यांचं निस्सीम प्रेम असल्यामुळं आणि काही कारणास्तव त्यांना इथे येता आलं नाही, परंतु नूतन शाळेचे प्रतिनिधी सन्माननीय कुलकर्णी सर यांना त्यांनी या आजच्या कार्यक्रमासाठी पाठवलेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित असताना नूतन विद्यालयाचा संदेश त्यांनी चिंचवडकर सरांनी पाठवल्यामुळं मी त्यांना आदरणीय कुलकर्णी सरांना विनंती करतो की नूतन विद्यालयाचा संदेश आपण या ठिकाणी अगदी थोडक्यातच आम्हाला या ठिकाणी सांगावा. आदरणीय लहानसा आणि सरांचा अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. आज सर काही काळाने येऊ शकले नाही, त्यामुळे त्यांनी हा संदेश पाठवलेला आहे. शिक्षण प्रसार मंडळ नूतन विद्यालयाचे चेअरमन आदरणीय चिंचवडकर सर यांचा हा शुभ संदेश. माननीय सुदामनाना आरकलगुरू, माजी मुख्याध्यापक बांगलोर, सप्रेम नमस्कार. आदरणीय नाना, आपण वयाच्या 100व्या वर्षात पदार्पण करत आहात. आपल्या या शतक महोत्सवी वर्षानिमित्त मी आपणास शुभेच्छा देतो व मनापासून अभिनंदन करतो. त्याकडे तळमळीचा शिक्षक म्हणून बारलोडी आणि पंचक्रोशी नाना अक्कल नाना गुरुजी हे नाव ठाक होते. आजही ते त्याच आदराने घेतले आहे. शेकडो विद्यार्थ्यांना दानदान केले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवणारे, त्यांना उच्च शिक्षण घ्यावे म्हणून त्यासाठी झटणारे, शहरात पाठवणारे आपणासारखे सेवावृत्ती अतिशय दुर्मिळ आहे. विद्या केवळ धन हे ज्ञात असणारे आपण विद्यारूपी धन मुक्त हस्ताने वाटतो, पण ज्ञानासह संस्काराचे रोपण करून सभ्य सुसंस्कृत पिढ्या घडवण्याचा प्रयत्न केला. उच्च शिक्षित आणि सुस्थितीत असणाऱ्या आपल्या कन्यापुत्रांनी आपले पितृत्वही घडले केले. आपल्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याचे निमंत्रण आपल्या कन्या डॉक्टर सौ शोभा बोंगाडे यांच्याकडून प्राप्त झाले. त्यांनी लिहिलेल्या आपल्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. या स्वर्ण सणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव परगावी जात असल्याने उपस्थित राहता आले नाही, याचे शल्य माझ्या मनात आहे. आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आपल्या परिवाराने आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व आत्य परिवाराचे कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. श्री शारदेच्या सेवेचा आशीर्वाद लाभलेले आपले शतकोत्तर जीवन निरामय, आरोग्यदायी व सुखशांतीने व्यतीत हो यासाठी प्रार्थना. शतकोत्तर जीवनासाठी आपला शतशत शुभेच्छा, शतशत शुभेच्छा. आपला प्रभाकर चिंचवडकर. सरांच्या वतीनं मी नानांचा सत्कार करतो. तुझी माझा विधाता अजल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. या सोहळ्यासाठी अट्टल परिवार व त्यांचे नातेवाईक गेली 15 ते 20 दिवस या कार्यक्रमाचं नियोजन करत आहेत. आजच्या कार्यक्रमाचा जो अट्टहास केलेला आहे आणि आजचा कार्यक्रम हा कशासाठी व का हे आपल्यासाठी या ठिकाणी सर्व माहिती सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय सौ डॉक्टर शोभा भोंगाडे यांना मी आमंत्रित करतोय. त्याच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं असं मी विनंती करतो. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झालेलीच आहे. देवी शारदेचं, देवी भगवतीचंही अभिवादन आपण करूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी
नानांनी हौसेने हा शताब्दीपूर्ती सोहळा आयोजित केलेला आहे. नानांच्या नवीन पिढीतील नातवंडे, पणतवंडे तसेच इतर नातेवाईक व बालपणीकर परिचित यांना त्यांच्या नानांच्या जीवन प्रवासाबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती मिळावी या हेतूने आम्ही एक छोटेसे चरित्र पुस्तकही लिहून प्रसिद्ध केलेले आहे. त्या पुस्तकाचे प्रकाशनही आज आम्ही करणार आहोत आणि या निमित्ताने सर्व बालपणीकर प्रियजन व आप्तस्वकीय परिवारजन यांना नानांची भेट घडवावी, त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती द्यावी व नंतर स्नेहभोजनाचा आनंद घ्यावा ही विनंती. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या नानांच्या पिढीचे आयुष्य अनेक वळणावरून गेलेले आहे. अनेक स्थित्यंतरे त्यांनी पाहिलेली आहे. स्वातंत्र्यातील देश अनुभवलेला आहे, तसेच स्वातंत्र्य कसे मिळाले हेही पाहिलेले आहे आणि आता स्वतंत्र भारतातील 75 वर्षेही त्यांनी अनुभवलेली आहे. त्यांचे जीवन म्हणजे एक अखंड संघर्षाची गाथा आहे. शेवटी मी हेच म्हणे, बाबा बोरकरांची एक कविता आहे, त्यात असं लिहिलेलं आहे, तसंच आमच्या नानांचं जीवन आहे. जिने गंगोबाचे पाणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी, जिने गंगोबाचे पाणी, जिने गंगोबाचे पाणी. म्हणजे गंगेचा ओघ तसा पवित्र आणि प्रेमळ असतो तसा आमच्या नानांचं जीवन आहे. हेच सांगून मी माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. प्रकाश पुढचा कार्यक्रम यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण 100व्या वर्षात पदार्पण होत आहे याबद्दल नानांचं औक्षण करून घेऊयात आपण. तर औक्षणासाठी सर्व घरातील आपल्या महिलांनी प्रथम यावं मी विनंती करते. नानांच्या परिवारातील सदस्यांनी समोर यायचं आहे. 100 दिवाळी नानांचं औक्षण होईल. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है. जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला. कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला. इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है. धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. ये तो सच है कि भगवान है.
जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है।
अशा त्यांच्या आठवणी आहेत. त्या काळचे शिक्षक खूप मनापासून शिकवत असत. मला आठवते ते मुलांची जादा शिकवणी घरी घेत असत. विनामूल्य व मोफत अशी शिकवण्या ते घेत असेल. कमजोर विद्यार्थ्यासाठी, कच्च्या विद्यार्थ्यासाठी स्पेशल तास घेत असेल. 4थी व 7वीच्या स्कॉलरशिपची तयारी मुलांकडून करून घेत असत. याचा परिणाम म्हणून अनेक विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत नंबर घेऊन त्याचा लाभ घेत त्यांच्या हातात घालून शिकून गेलेले विद्यार्थी पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात चमकले. मुख्याध्यापक म्हणून काम करत असतानाच नानांनी पोस्टमास्टर म्हणूनही काम केले. तसेच आरोग्य विभागाच्या सर्व योजना, जमीन मोजण्याचं काम हे नानांनी त्या काळात केले. नानांना मोडी शिक्षण घेतले असल्यामुळं मोडी ते कागदपत्र वाचून अनेक सरकारांनी वाचून कोणती सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्यांच्या काळात त्यांनी खूप लोकांना मदत केली. धन्यवाद. या ठिकाणी नानांना शुभेच्छा देण्यासाठी परभणीचे आता जे उमेदवार सन्माननीय नारायणराव पाटील यांचा शुभ संदेश या ठिकाणी आलेला होता. नानांना 99 वर्ष पूर्ण झाल्यामुळं 100 वर्षामध्ये पदार्पण केल्यामुळं सर्व नातेवाईकांच्या वतीनं, त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या वतीनं सन्मानपत्र देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सदस्यांना विनंती करतो की आपण सन्मानपत्र नानांना सुपूर्द करावं. सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान, अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान, तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं, मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. तुझ्यामुळं माय बापा उघडलं डोळं, विरुनिया गेलं भाव मनातलं भोळं, रूप तुझं डोळ्यामंदी साठलं साठलं, पुन्हा पुन्हा भेटीसाठी मन आतुराला, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. सार्वजनिक ग्रामस्थांनी कधी तक्रार केली नाही, मुलांच्या पालकांनी कधी तक्रार केली नाही. आमच्या पंचायत समितीचे तेव्हा जिल्हा परिषद मावट्या मावते कधी काही तक्रार केली नाही. आणि मग तक्रार नाही आणि जे शिक्षक काम करतात त्याचीही तक्रार नाही, चांगल्या प्रकारचं काम चालतं, मग बदली कशा करता करायची, त्या नियमाला फाटा देऊ त्या ठिकाणी त्यांच्यावरती लोकांना सत्य आहे. 20 वर्षापूर्वी कोणीच माझी तिसरी कधी गाठ केली, पेशंट यायला होते. मुलीला मुलं किती वेळा पेशंट घेत आहे, तर 20 वर्ष होऊन गेली. तेव्हा मला म्हणजे 100 वर्ष मी पूर्ण करणार.
आणि त्या 100व्या तुम्हाला यावं लागेल. ते 20 वर्ष सांगितलं तर त्यांना सांगितलं तुमच्या शताब्दीला आठवलेलं मी हा सांगा हटत नाही कारण शुभेच्छा द्यायला. आता त्याला शुभेच्छा देण्याचे माझं 82 त्यांचे 100 वर्ष वय त्यांचे आशीर्वाद वयाकडे आम्ही घेतले पाहिजे. आता आम्ही त्याला शुभेच्छा देण्यापेक्षा मी त्याला एवढं म्हणेन त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं जावं आरोग्यदायी जावं आणि हे करण्याकरता त्याला चांगली सद्बुद्धी तर आहे. कारण त्यांनी सांगितलं महाराज आपल्या अमेरिकेत आहे मुलांनी मला गाडी पाठवली कोरडीत बंगला बांधून दिला ड्रायव्हर दिला डिझेलची सोय केली आणि म्हणजे तुम्ही गाडीत जात जावा त्याशिवाय आम्हाला बरं वाटत नाही. त्यातले म्हणजे आम्हाला तुम्ही लाज वाटली तर तुम्ही काय म्हणजे मला माहिती का म्हणजे मुलांनी मला लाज वाटते चाललं पाहिजे. शेतात काहीतरी अजून चालतो आणि चालल्यामुळं आणि नैसर्गिक आहार घेतो भाजीपाला खातो त्यामुळं त्यावेळेला सांगितलं मला 100 गड्डे आम्ही काढतो त्यामुळं मला कुठलाही आजार होणार नाही. आणि हे त्यांचं संपूर्ण स्वास्थ्य जे आहे त्याचा आत्मविश्वास आहे तो एवढा आहे की त्याला अजून हे 165 पूर्ण होईल त्यावेळेला आपण सगळ्यांनी यावं आणि मलाही बोलावं अशी मी विनंती करतो. आणि त्याला या ठिकाणी पुढील आयुष्याकरता शुभे करून धन्यवाद बापू. अख्ख्या परिवारावर असलेलं आपलं प्रेम आणि आदरणीय नानाबद्दल असलेली कृतज्ञता आपण या ठिकाणी व्यक्त केली. आपल्या अख्ख्या परिवाराच्या वतीनं आभार. यानंतर आता जे नानांना मार्गदर्शन झालं त्याचं मी वाचन करते. तीर्थरूप नाना साष्टांग नमस्कार. आजपर्यंत आम्ही तुमच्या छत्रछायेखाली वाढलो परंतु आज तुमची शताब्दी वाटचाल वाढदिवस सोहळ्याच्या निमित्तानं हे सन्मानपत्र तुम्हाला प्रदान करताना अत्यंत आनंद होता. भारतीय संस्कृतीमध्ये पिता हे नातं सर्वोत्तम मानले गेले. तुमच्या आयुष्यभराच्या कर्तृत्वाच्या संघर्षाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन मिळवलेल्या यशाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा. नाना तुमचा जन्म 3 जून 1986 ला अत्यंत सदाचरण जातीवंत शेतकरी तुळशीराम धोनीबा मान यांच्या घरात बांडोळीसारख्या खेडेगावात मानव छत्र बालपणीच ठरवल्यामुळे आमच्या आत्या सौ फुलाबाई खारे यांनी तुमचा लाडकोडा सांभाळला. त्या काळी तुम्ही शाळेत तुमचे प्राथमिक शिक्षण पूर्ण आणि त्या काळातील प्रत्येप्रमाणे लगेचच बारावी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर नोकरी सुरू करत असताना सिनियर ग्रेड पंढरपूर येथे झाला. बाहेरून मॅट्रिक मी गणित विषयात केलं. सलग 1946 ते 1986 अशी 40 वर्षे एकाच जागी महाराजांच्या नोकरी केला. अत्यंत अभ्यासी व्यक्तिमत्व असल्याने आणि अजातशत्रू स्वभावामुळे तुम्ही आजपर्यंत अनेक विद्यार्थी घडवले. तुमच्या हाताखालून शिकून अनेक जण आज मोठमोठ्या पदांवर कार्यरत डॉक्टर इंजिनियर उधारी बनल्या. तुमचा विवाह 1957 मध्ये कर्नाटकचे भावकमास्टर श्री राजाराम लोणकर यांच्या कन्येशी म्हणजे सौ कुसुम यांच्यासोबत झाला. त्यानंतर 1957 ते 2024 अशी 67 वर्ष सुखा समाधानाने सोजीवन पाळली व अलीकडे आमच्या आईची निधन झाली. परंतु त्या दुःखातून सावरून तुम्ही आमच्या गावी प्रेमळ छत्रछाया बनल्या. जातीवंत काळाचे शिक्षक असल्याने तुम्ही आपल्या सर्व मुलांना उत्तम उच्च शिक्षण दिले. खरं तर आर्थिक परिस्थिती असूनही आमची महागडी शिक्षण पूर्ण केली. त्यामुळे तुमची दोन्ही मुले इंजिनियर बनून उच्च पदावर कार्यरत झाली. दोन्ही मुले शिक्षण क्षेत्रात गेली तर मी गंभीर निरोगतज्ञ विषयात पूर्ण करून डॉक्टरपेक्षा स्वीकारली. नानांचे सर्व गावाही उच्च पदांवर कार्यरत असून नानांना एकूण 12-13 नातवंडी आहेत. सर्व नातू उच्च शिक्षण केला डॉक्टर इंजिनियर बनल्या. तर नातूंची लग्न नानांना 4 कणकवली झाली. नाना तुम्हाला आहार आणि आरोग्य या विषयांची अत्यंत आवड असल्यामुळे तुम्ही तुमच्या
आज या ठिकाणी आदरणीय नानांना 15व्या 100 वर्ष नानांना आता सांगितलं 100 वाढदिवस आहे तर आपल्याला 100 वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन असणारे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित कोटकऱ्यांना असल्याचं माता भगिनी माणसाला आयुष्यात सुखाची व्याख्या काय असेल की माणूस आयुष्यात जगलाय कसा त्याच्या असताना आपण सगळा परिवार सगळे आज या ठिकाणी बुद्धीच्या दिवसाला उपस्थित आहे. म्हणून जाणून किती नाणीची जाणून आज असं वाटतं की गुरुजीच्या बाबाला नाणी असायला पाहिजे होतं. एका काय परमेश्वराच्या काय मनात चालत नाही. पण आता गुरुजीच्या परिस्थितीत आपल्याला त्यांच्या मुलीने त्या कुटुंबाची कोण काम करते कोण कसं शिकले कुटुंब वाढवणं सोपं गोष्ट आहे. कुटुंब ज्या पद्धतीने मनाने संस्कार केले प्रत्येकाला आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी जे काही त्यांच्या त्या परिस्थितीनुसार बाकीच्या हालाची परिस्थितीमध्ये सुद्धा आज मला जर समाधान वाटत असेल की आपण जे जे संस्कार आपल्या मुलावर किंवा आपल्या हातावर सोलावर केले ते घरघरात दाल आलेला विशेष तुम्ही सांगत होती की कुटुंबाने आदर्श असला पाहिजे की आता आमच्यासाठी कशा पद्धतीचा संस्कार केला पाहिजे. तर आता सांगितलं कोणी नेता नाही कोण डॉक्टर आहे कोण काय आहे आता आपल्याला सांगायचं म्हणून आपल्याला सांगण्यामध्ये एक ग्रामपंचायतीचा सदस्य आहे एक सोसायटीचा चेअरमन आहे एक आम्ही कुठल्या तरी संघटनेचा अध्यक्ष आहे कोण रुमचं नेतृत्व आहे अशाने काय पुढे जात नाही. पण ठीक आहे काय काय विषय पिढीने आलेला असताना ते पद्धतीने चालवावं लागतं पण आपल्याला जास्त वेळ देतात येणाऱ्या आमच्यासारख्याला वाटतं की नावाच्या जागी आमचं विषम पूर्ण व्हावं असाच आमचा हिसाब व्हावा अशाच पद्धतीची परमिशन करणे मी प्रार्थना करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद पाटील साहेब. बांधवडी गावचे आदरणीय शिवाजी आबा पाटील व नाना यांची मैत्री सर्व गावांना माहितीच आहे. यानंतर एक कार्यक्रमामध्ये छोटासा बदल करून नानांविषयी जी आधारवड नावाचे एक पुस्तक आपण या ठिकाणी त्या ठिकाणी पुस्तकाचा प्रकाशन समारंभ घेत आहोत. मी आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या प्रमुख पाहुण्या व आधुनिक बहिणाबाई ज्यांना महाराष्ट्रभर जवळजवळ 106 पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांचं शिक्षण आहे खुरपं. पहिलीत सुद्धा त्या शिक्षण न झालेल्या परंतु आपल्या बुद्धीच्या जोरावर शेतामध्ये काम करत असताना कविता रचणं आणि त्या कविता नातवाकडून लिहून देणं अशा प्रकारे त्यांची आतापर्यंत 5 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिक्षण नसताना विनयजी कोरे वारणा उद्योग समूहाचे विनय कोरे यांनी त्यांना महाराष्ट्रातील या आधुनिक बहिणाबाई विमलताई सारख्या 51 महिन्यांना वारणा नगर येथे बोलवून त्यांचा यथोचित सन्मान करून प्रत्येक महिलेसाठी 51,000 रुपयाचा चेक देऊन 51 महिलांचा त्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला. त्यामध्ये आपल्या मोहोळ तालुक्यातील नांदेड येथील आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमलताई माळी यांचा समावेश होता. आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे की माळी समाजातील एक अशिक्षित महिला 5 पुस्तके प्रकाशन करतील आणि 6वं पुस्तक त्यांचं आता प्रकाशन होण्याच्या मार्गावर आहे. अशा त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ विमलताई माळी यांना मी मंचावर आमंत्रित करतोय पुस्तक प्रकाशनासाठी. सुनते हैं पापा एक वृक्ष के जैसे हैं
सारे रिश्तों को मजबूत वो रखते हैं। देते बधाई हम तुमको, जीवन खुशहाल बने। हौसला दे जीने का वो एहसास हो, सारी उम्मीदों से बढ़ के एक आस हो। ईश्वर की अनुपम सी छाया हो तुम, हिम्मत हो ताकत हो इस परिवार। या सोहळ्याला उपस्थित असणारे, मानवाची प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, कुरवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटना, या ठिकाणी महिला आणि पुरुष त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित राहणारे माळा तालुक्याचे माजी आमदार विनायकराव पाटील ते येऊन गेले म्हणून व्यक्त केलं। वास्तविक पाहता अशा अनेक सोयी होतात, पण शताब्दी खूप अशा प्रकारचा सोहळा मी तरी माझ्या जीवनामध्ये, माझ्या या 66 वर्षाच्या आयुष्यामध्ये आज अनुभवतो आहे। वास्तविक पाहता या सोहळ्याला 80 वर्ष 82 वर्ष पूर्ण करून 83 वर्षामध्ये पदार्पण करणारे आमच्या गावातील दुसरे मुली, अवकाळी मुली, तेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले। पाटील सर असतील, अनेक शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। गावातील सर्व ज्येष्ठ प्रतिष्ठित शेतकरी, मालकरी, वारकरी आणि सर्वच सणातील सर्व क्षेत्रातील अशा प्रकारचे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर नानाबद्दल काय बोलावं आणि काय बोलू नये अशा प्रकारचा संभ्रम या ठिकाणी आहे। कारण अनेक बागडी गावातील पहिल्यांदा अशा प्रकारचा हा शताब्दीपूर्व सोहळा आज एकमेव म्हणजे नानाचा या ठिकाणी साजरा होत आहे। बागडीमध्ये जे काही मोठे लोक या ठिकाणी झाले, मोठमोठ्या पदावरती पोहोचले, त्याचं सर्व श्रेय आमच्या नानाला त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि ही ज्याची त्यांनी जे सांगितलं आम्हाला, मला भगवंतांनी इतकं आयुष्य दिलेलं आहे। कृष्णात मुकुंदराव पाटील, मुकुंदरावाचे वडील आबा पाटील, त्यांच्या 7 पिढ्या नानाने स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे दुसऱ्या मुलात मला नानांनी सांगितलं रंगनाथ गपाटे, या रंगनाथ गपाटेच्या सुद्धा 7 पिढ्या मी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत। इतकं माझं भाग्य आहे, माझ्यासारखा भाग्यवान कोणीही गावामध्ये नाही आणि खरंच नाही। 7 पिढ्या पाहण्याचं आयुष्य कुणाला लाभलं नाही, कुणालाही नाही। आणि अशा प्रकारच्या या गाण्याला मी बामणी नगरीच्या वतीनं, आमच्या मोरे परिवाराच्या वतीनं नानाला उलट अशा प्रकारचं आयुष्य लाभो अशा प्रकारची पुन्हा सद्गुरू दत्ताच्या चरणी, कृष्ण भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी आणि आनंदच्या सावतामाई महाराजांच्या चरणी अशा प्रकारची प्रार्थना करतो। नानाच्या परिवाराला आणि या ठिकाणी आलेली सर्व ज्येष्ठ मंडळी आणि संघटनातील अनेक ज्येष्ठ मंडळी असतील या ठिकाणी, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अवघडे गुरुजी आणि सर्वच या ठिकाणी आलेल्या ज्येष्ठांना आणि लहानांनाही भगवंतांनी अशा प्रकारचे सोहळे करण्याचं आयुष्य द्यावं अशा प्रकारची पुन्हा प्रार्थना करतो आणि माझा 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। धन्यवाद। यानंतर नानांच्याच पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपलं आयुष्य शिक्षण आणि नाट्यकार्यावर खर्च केलं। मी आमंत्रित करतोय सरपंच फडे पाटील पैमाने या नाटकाचे लेखक सन्माननीय रामचंद्र अवकाळे गुरुजी यांना मी मंचावर आमंत्रित करतोय। लोगो
बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहार शास्त्रावरती प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आपलं मत व्यक्त केले आहे. नुसता आहार विहार याच्यामध्ये पहिला शब्द युक्त. नानांचं आयुष्य 100 वर्षापर्यंत येऊन का घडतं त्याचं सगळं रहस्य आहे या श्लोकामध्ये आहे. युक्त आहार योग याच्या प्रकारचा आहार म्हणजे आपल्याला सहन होईल एवढं खाणं आणि आपल्या प्रकृतीला मानवेल अशा प्रकारचा जो आहार आहे त्या आहाराचं सेवन करणं हे रहस्य नानाने आतापर्यंत पाळलेलं आहे. ते कुठेही सभेमध्ये हायस्कूलवरती त्यांची काही भाषण असलं तर नेमकं आहारावरती बोलणार आणि आहाराशिवाय माणूस इतक्या वर्षापर्यंत सहजासहजी आणि उत्कृष्ट आरोग्य सांभाळून येऊ शकत नाही. मग त्याच्यात आहाराचे वेगवेगळे प्रकार त्यांनी सांगितले असतील. भाषण करण्यामध्ये साखर किती असावी, तेल किती असावं आपल्या आहारामध्ये, भाजीपाला कसा असला पाहिजे आणि हे सगळं करीत असताना आपल्या आरोग्याबद्दल आपण काळजी किती घेतली पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वच्छता हा देव आहे असं नाना नेहमी म्हणत असत. आणि योग्य आहार, या योग्य आहारामुळे आयुष्य एक दिवसांनी महिने वर्षावर्षांनी सरकत जातं आणि असं नानांचं आयुष्य सरकत 100व्या वर्षामध्ये आज येऊन धडकलेलं आहे. आतापर्यंत काही नानाच्या जीवनामध्ये जे प्रसंग घडले ते प्रसंग या ठिकाणी सांगितलेले आहेत. मी एवढंच सांगून शकतो नानांच्याबद्दल की नानांचा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे. तो संबंध गुरु शिष्य संबंध आहे. 3री 4थी आणि 5वी या तिन्ही वर्गाला नाना माझे शिक्षक होते आणि त्यावेळेला शिक्षण देताना सुद्धा त्यांनी असं दिलेलं की हा माळे म्हणून त्याला जवळ घ्यायचं, हा मराठा म्हणून त्याला जाऊन लोटायचं, हा कामार आहे म्हणून त्याला त्याच्याही पलीकडे जाऊन लोटायचं. असं कधी केलं नाही. जात पात कधीही लक्षात घेतली नाही. आणि सकाळी 10:30ची शाळा तुमच्यानंतर पुन्हा दुपारी 2 वाजता शाळा भरायची असा प्रयास होता पूर्वीचा. तर 10:30ला शाळा सुटल्यानंतर घरी आल्याबरोबर त्यांनी मुलांना सांगितलेलं असायचं, विशेषतः 7वीच्या मुलांना, तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये माझ्याकडे या, मी तुम्हाला उजळणीचे धडे देतो, गणिताचे धडे देतो. आणि खरोखरच नानांचं गणित इतकं पक्कं होतं. तो मला एवढंच सांगायचंय की नाना म्हणजे आरोग्यधाम. धाम म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. धाम म्हणजे घर, आरोग्याचं घर असं नानांना जर संबोधन वापरलं तर ते वावगं होणार नाही असं मत माझं आहे. याच्या पुढचं मी उर्वरित आयुष्य सुद्धा त्यांचं सुखाचं आणि समृद्धीचं जावं आणि दीर्घायुष्य भगवान परमात्माने त्यांना अर्पण करावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. ज्या कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत ते बाबोली गावचं भूषण, बाबोली गावच्या आधारावर ज्यांनी अनेक कुटुंब उभा केली, अनेक कुटुंबांना मार्गदर्शन केलं असे कळवांचे नाना या ठिकाणी. नाना हे असं व्यक्तिमत्व आहे ते आजाद सत्व आहे. मला वाटतं
नानाला गावात शत्रूच तयार झाला नाही असं ते वाटलं. आणि इथं बसलेली सगळी माणसं आहेत ते त्याची विद्यार्थी आहेत. पण गंमत अशी आहे मी काय त्यांचा विद्यार्थी नाही, परंतु मी नानांचा शेजारी आहे. नानांचा वाडा आणि आमचा वाडा अगदी समोरासमोर असायचा. आणि नानांचं वागणं असं असायचं की ते प्रत्येक गावातल्या व्यक्तीला आदर्श व्हावं असं ते वागायचं. मग साधारणतः आम्ही जेव्हा DEडला गेलो तेव्हा नाना बालवाडी शाळेचे मुख्याध्यापक होते. आणि मुख्याध्यापक असताना त्यांनी जे काम केलं शाळेमध्ये की प्रामाणिकपणे जो शिक्षक काम करतो त्याचीच मुलं डॉक्टर इंजिनियर अशी घडतात आणि त्याची पोस्ट पावती नानाला मिळाली. का तर नानाची 2 मुलं इंजिनियर, 1 मुलगी डॉक्टर आणि बाकीचे सर्व शिक्षक आहेत. हे सगळं नानांच्या कार्याचं श्रेय आहे. नानांचं आणि आमचा सोबत नानांचा दातम चिरंजीव अविनाश अत्तर हा माझा वर्ग येतो. नानांच्या प्रत्येक कार्यात त्याच्या सुखात असेल दुःखात असेल आणि शेजारी असल्यामुळं नानाच्या प्रत्येक कार्यात आम्ही त्यांच्या फॅमिली मेंबरसारखं काम करायचो. त्यामुळं नानांचं जे पूर्ण कौटुंबिक वातावरण त्यांचं घरचं वातावरण त्या वातावरणाशी समज झालं होतं. नानांनी नुसतं शैक्षणिक कामच केलं असं नाही तर नानांनी सामाजिक कार्य देखील केलं. ज्यावेळेस 1994 साली आम्ही बाबांनी पतसंस्था कैलासाची अत्तर यांच्या प्रेरणेनं त्यांच्या सहकार्याने आम्ही दोघांनी सुरू केली. त्यावेळेस त्या गावामध्ये आम्हाला एखादी खोली भाड्यानं डोक्यावरची मिळत नव्हती संस्थेचं कार्य सुरू करायला. तरी आम्ही भरतराव अवताडेंच्या वाड्यात ते संस्थेचं कार्यालय सुरू केलं. आणि ज्यावेळेस आम्हाला वाटलं हा संस्था वाढू लागली त्यावेळेस आम्ही नानाला प्रस्ताव टाकला की नाना तुमची गावाजवळ जी जागा आहे 5 गुंठ ती संस्थेला द्या. नानांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता सामाजिक कार्यात सहकार्य म्हणून नानांनी त्या काळी महात्मा फुले पतसंस्थेला 5 गुंठ जमीन नाव मात्र किमतीनं दिली. म्हणजे नानांचं शैक्षणिक कार्याबरोबर हे सामाजिक कार्य देखील नानांनी केलं आणि त्याच्यामुळं आज नानांचं आयुष्य अगदी खंडित आहे. नानांनी हे कार्य करत असताना बालवाडीतले अनेक लोकांना मार्गदर्शन केलं. आमच्या पिढीमध्ये कधी शिक्षण नव्हतं. आमच्या पिढीमध्ये अशी माणसं होती पण आमच्या पिढीमध्ये सुद्धा ज्यावेळेस एकदा आम्ही वाड्यात राहत होतो. आम्ही वाड्यात राहत असताना आमच्या वाड्यात लाईट नव्हती. लाईट नव्हती ज्यावेळेस आम्ही लाईट घेतली ते नानांचं उदाहरण होतं. नाना म्हणजे तुम्ही त्या वाड्यात ज्ञानाचा प्रकाश पाडला. इतकं कौटुंबिक वातावरण इतकं बारीक लक्ष नानांचं होतं. त्यामुळं आज नाना ह्या ठिकाणी शरीरानं मनानं आणि सर्व गोष्टी गंभीर आहेत. एवढंच नाही नाना तुम्ही बाबांचे भूषण आहात. हा कार्यक्रम मला खंत वाटते आहोत. हा कार्यक्रम आपल्या गावातच पाहिजे होता आणि बाबांनी भूषण म्हणून नानाचा गौरव व्हायला पाहिजे होता. नक्कीच आपण पुढच्या काळात हे इलेक्शन संपल्यानंतर मामांना बोलून बाबांनी भूषण म्हणून नानाचा कार्यक्रम करू आणि त्यांच्या कार्याची खरी आपल्याला त्यावेळेस पोच मिळेल. उर्वरित नानांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्य जावं या ठिकाणी मी प्रार्थना करतो आणि माझं दर्शन संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद गुरुजी. शताब्दी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित बारवणीचे ग्रामस्थ सूर्यकांत बागल, व्यंकटेश नाना, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ धोंडेवटी साहेब, आपण सर्व उपस्थित बंधू आणि बहिणी, आज या ठिकाणी शताब्दी सोहळा संपन्न होत आहे. मनाला खरोखर आनंद होत आहे. नानासारखं भाग्य बऱ्याच कमी लोकांना प्राप्त झालेलं आहे, प्राप्त होतं. आज जर आपण बघितलं वयाची मर्यादा आपण बघितली
आणि जर लाईफ बघितलं 80, 82, 84 वर्षाच्या नंतर माणसाचं लाईफ बघायला. दुसरी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची वाटते. गुरुजी अवकाळी गोष्टी मागणीनिमित्त आम्ही उपस्थित केला. शिक्षण क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांच्या नशिबाला आयुष्यमान वाढलेलं माझं स्वतःचा अंदाज आहे. आणि शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून जे लोक काम करतात त्याचं आयुष्य 80-85 वर जात नाही असं माझं स्वतःचं रेट आहे. त्याचं काय कारण आहे? ज्यांनी नोकरी आपण केली ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये त्याला सगळ्याला माहिती. कारण ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना हे सतत प्रेशर असतं कामाला, बाहेरच्या लोकांकडून कामाच्या ह्याच्या बाबतीत. आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एवढं समाजाचं प्रेशर नसतं. म्हणून आज या ठिकाणी सुदाम गुरुजी एक आधार आहे असं म्हणलं तरी काय या ठिकाणी ओळखणार नाही. अतिशय गुरुजी आम्हाला शिकवायला होते. फार शिस्तप्रिय, कडक शिस्त आणि मुलावर वचक अशा पद्धतीचं गुरुजीनं कामकाज केलेलं आहे. लहानपणी आम्ही ज्यावेळेला होतो 5वी 6वीला आम्ही जर बाहेर खेळत असलो आणि कुणीतरी विद्यार्थी मला गुरुजी आले, सुदाम गुरुजी आले म्हणले की आम्ही काही विचार न करता पडून जाईल. तशी परिस्थिती आपल्याला राहिलेली नाही. आता एखादा शिक्षक जर बाहेर आलेला दिसला तर ती विद्यार्थी त्यांना ते काय करू. तसं पूर्वीच्या काळी तुमच्या वेळेला अशी पद्धत नव्हती. आणि पेहराव गुरुजीचा जर पेहराव त्यावेळी जर बघितला खरं शिक्षक शिलवंत, क्षमाशील, कर्तव्यदक्ष म्हणजे शिक्षक. आताची व्यक्ती आता मला काय एवढं माहित नाही परंतु आता शिक्षक मंडळी इथं आहे सर्वजण तशा पद्धतीनं खरोखर शिक्षक म्हणजे शिक्षक. आता अवकाळी गुरुजीनं भाषण केलं. अवकाळी गुरुजीचा पेहराव बघा. हातात काठी, लोकांनी टेकलं आहे का, हातात काठी, टोपी, धोतर, नेहरूचे तशाच पद्धतीनं गुरुजींना एक लांबी टोपी, नेहरू शर्ट आणि साधं धोतर अशा पद्धतीनं आणि अतिशय फार शिस्त. मुलांनी मोठं व्हावं, कुठेतरी ज्ञानार्जन प्राप्त करावं. विशेषतः गुरुजींचा आग्रह की विद्यार्थ्यांनी डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे आणि इतर ज्या साईड आहेत त्या साईडला शक्यतो विद्यार्थ्यांना जाऊ नये असा कटाक्ष गुरुजींचा असायचा. आता आम्हाला किती पटायचं पण ती काय सगळ्याला हुशारीच्या ह्याच्याप्रमाणे होतं. एखादा विद्यार्थी जर मोठ्या पदावर गेला तर गुरुजींना फार आग्रह. मला ज्या वेळेला प्रमोशन मिळालं आणि मी इथं व्हिडिओ म्हणून काम करत असताना गुरुजी 2 वेळा आले. माझी भेटी ती थांबली थोडा वेळ आणि कमीत कमी 7-8 लोकांना सांगितलं असेल हा माझा विद्यार्थी आहे, हा माझा विद्यार्थी आहे असं 6-7 लोक मला ऐकलं होतं अभ्यास असल्यावर गुरुजी सांगतो. आणि ही जी गोष्ट आहे ना दुसऱ्याला मोठं म्हणायला सुद्धा स्वतःचा म्हणजे मोठं लागतो. आपण समाजामध्ये आता बघले काय सत्कार करायचा, काय लोकांना काय अशा पद्धतीनं मनातून सुद्धा एक मोठेपण जर आपण गुरुजीच्या बाबतीत होतं. आणि तशा पद्धतीने जर आपण लोकांना मोठं म्हणलं किंवा त्याला प्रेरणा दिली तर माणूस त्याच्यापेक्षा जास्त प्रेरणा काम करत असतो. आणि शक्यतो लक्षात येत नाही. गुरुजींचा कार्यक्रम या ठिकाणी कुटुंबाने बोलला. आता मोठ्याने सांगितलं, आपलं गुरुजीने सांगितलं की कार्यक्रम आपल्या गावात व्हायला पाहिजे. खरी गोष्ट आहे आणि त्यांचा कार्यक्रम आपण निश्चितपणाने करू. परंतु गुरुवाने ही सरकारची कार्यक्रम ठेवा. बरोबर आमच्यासारख्याचा भाग्य मिळावं लागेल. गुरुजीच्या बाबतीत आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही तर मग कार्यक्रम ठेवला असताना आपल्याला किती संधी मिळाली असते. अशा पद्धतीनं गुरुजींचं आयुष्य सुखाचे समाधानाचे जावं आणि अजूनही त्यांना दीर्घायुष्य लावं आणि आमच्यासारख्याला मार्गदर्शन लावावं हीच परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या दुर्मिळ अशा कार्यक्रम म्हणजे नानांचा वाढदिवस. या निमित्तानं आज आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित सर्व सन्माननीय त्यांचे कुटुंबीय नाना तुम्हाला आनंद आणि प्रेमाने भरलेल्या 100व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण वर्षानुवर्षे सामायिक केलेल्या अमूल्य कर्तव्याबद्दल आणि प्रेम कसे करायचे याची जाणीव नेहमी आम्हाला तुम्ही करून दिली. त्या 100 वर्षाच्या अद्भुत आठवणी आणि अशा
त्यांनी केलेलं प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची पोचपावती. सगळेजण आपण जगतोय, पण जो स्वतःसाठी जगतो आणि इतरांसाठी जगतो, मरण प्रत्येकालाच आहे, अमर कोणी झालेलं नाही. पण जो माणूस जगतो आणि माझं नाव ठेवून जातो, त्या माणसाचं नाव अजूनही निघतं. आणि असे अनेक लोक आमचे सर यांचे विद्यार्थी आहेत, हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. या ठिकाणी नाना, आपण 100व्या वर्षात पदार्पण करत आहात. तुम्हाला सर्व बारवणी गावातर्फे आणि आमच्या सर्व कुटुंबातर्फे मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा परमेश्वराकडे मागते. हे तुमचं आयुष्य अजून आनंददायी, आरोग्यपूर्ण, उत्तम जावं. या ठिकाणी मी एवढंच बोलते आणि आपले जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रभर आधुनिक महिला म्हणून ज्यांची ओळख आहे त्या आळगावच्या सौ विमलताई माळी यांना मी आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठावरील नाना यांना माझा सतत नमस्कार आणि समोर बसलेले सर्व माननीय यांना माझा अंतरातून नमस्कार. उगवत्या सूर्यप्रकाशा गणपतीच्या रूपात ये, गुंडाळलेली सोन सोडून हातामध्ये घे आणि आमच्या नानासारखे आयुष्य येथे बसलेल्या सगळ्यांना लाभू दे, असा उदंड आशीर्वाद दे. नानाजीचे पाऊलपट्टी जसे राजहंसाचे चालणे, झेपे घेताच पंख गरुडाचे झाले. आता जय ज्योती, जय क्रांती. तामजे सुदाम नाना, आपले सगळ्याचे आदरणीय नाना आधार वड हे 100व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याच्यासाठी आपण ह्या शुभ कार्यासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि त्याच्या सर्व आणि मला त्याच्यासाठी इथं निमंत्रित केलं. त्यासाठी मी नानाच्या सर्व कुटुंबाचे आणि आमच्या प्रकाश सराचे खूप खूप आभार मानते. ज्ञान सूर्यासारखे शुद्ध विचार, आपली मर्यादा न सोडणाऱ्या समुद्रासारखे आचार, असे आमच्या नानाचे व्यक्तिमत्व. आता सगळ्याचे भाषण मी ऐकले आणि नानाचे व्यक्तिमत्व असं आहे, अडे जा कसे एकामाशी, अडे जा कसे एकामाशी, पुण्यशिरोळी बांधगाठीशी, भवसागर तरुण जाती, पैलतीरावर हे संधीशी, असे आमचे नानाचे व्यक्तिमत्व. महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा चालवणारे, शिक्षणाला महत्त्व देणारे आमचे नाना आपल्या सर्व मुलींना स्वतःच्या पायावर उभा केले आणि त्यांची चिंता ह्यामध्ये समाजात कसं तरी आहे, त्या मुलाचं कसं तर आहे अशी कसलीही चिंता न ठेवण्यात येणारा, प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभं करणारे नाना महात्मा फुल्यांच्या विचाराचे आहेत, मुला मुली समान मानणारे. तर माझ्या बंधू भगिनींनो, महात्मा फुल्यांना का वाटलं, येत नाही आवाज, महात्मा फुलेंना का वाटलं की आपण स्त्रियांना शिकवावं, तर व्हिक्टोरिया राणी शिक्षणाच्या जोरावर जगावर राज्य करत होती. मग माझ्या भारतातली महिला जर शिकली, चूल मूल ह्या बिनवाक्याला मातीत जर गाडलं, तर निदान संसार चांगला करत आपला देश दारिद्र्यातून मुक्त होईल, असे आमच्या महात्मा फुले यांना वाटले आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेतला. महिलांना शिकवलं, त्या सक्षम झाल्या. त्याच विचाराने चालणारे आमचे नाना आज सक्षम आहे. आणि त्या गर्दधाडीत लपले ते माझेच घर, घुमतात तेथे मायेचे सूर, माझ्याच सुखासाठीच सार, लावी तो बाप कष्टाला झोर, त्याचाच घामाचा एक बिंदू, श्रमिक भरला अफाट सिंधू, त्याचीच कृपा मनवर झाली, जीवन नौका घेणारी आली,
त्यांना आणखीन आयुष्यावर धन्यवाद. जय ज्योती जय क्रांती. धन्यवाद ताई. आपण सादर केलेल्या कविता आणि नानांबद्दल जे आपलं प्रेम सर्वस्कृत असल्यानं या ठिकाणी आपला आजपर परिवाराच्या वतीनं यथोचित सत्कार आणि सन्मान होत आहे. त्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमच्या सविता काकू यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आणि सन्मान सोहळा संपन्न होत आहे. यानंतर नानांचे नातू अमेरिकेत असल्यामुळं या दोघांनी नानांना एक शुभ संदेश पाठवलेला आहे. तो स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. नमस्कार नाना, मी ओजस अमेरिकेतून बोलतोय. तुम्ही 100 वर्ष पूर्ण करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच तुमच्या सगळ्यांची काळजी घ्या. मला माहीत आहे तुम्ही सगळं खूप एन्जॉय करत आहे आणि मी मिस करत आहे सगळं. मस्त एन्जॉय करा आणि सर्वजण भेटूया समोरमध्ये. नमस्कार नाना, तुम्हाला तुमच्या 100व्या वाढदिवसानिमित्त आम्हा सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा. तुमचे पुढील आयुष्य असेच सुखसमृद्धीचे आणि निरोगी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे नाना. हॅपी बर्थडे मैं तो गया
आमची प्रार्थना हेच आमचे मागणी माणसाने माणसाशी माणसासमोगणी सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमच्या गावातील सर्व अवतारी पूजा असतील, कंदाकर साहेब असतील, नंदा सापा असतील, तोंडेवटे साहेब असतील, सर्व उद्योगवादी महिला आज या ठिकाणी नानांच्या निमित्ताने आज या ठिकाणी मी पण नानांना सापडा आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि नानांनी केलेले आजपर्यंत कार्य सगळे सुजराबांनी सांगितलं, दंडाकांना सांगितलं, मंडळींनी सांगितलं. खरोखरच नाना हे असे माणूस आहे. नानांनी पहिल्यापासून गावातील सर्व पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे आणि नाना त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आज सुशिक्षित करण्यात असल्यामुळं आज जरी नाना आत्ता ह्या वयात असले तरी दररोज गाडी शेतात जाते आणि सर्व ह्या वयात सुद्धा शेती सुद्धा 100% ही पाहण्याची गोष्ट म्हणता येईल. कारण ह्या वयात शेती करणं म्हणजे सोपं नाही. आमच्या सरकारला सुद्धा नको वाटतंय बाबा काय बरोबर नाही. तरी अजून नाना ह्या वयात गाडी घेऊन एक ड्रायव्हर घेऊन मी प्रत्यक्षात गावात आल्यानंतर माझी गाडी घेते आणि गेल्याशिवाय एकदा म्हणून आठवड्यात चक्कर मारायच्यावर राहत नाही. म्हणून मला एवढं म्हणायचं आज ह्या वयात सुद्धा नाना आपल्याला स्वस्त बसत काय एक वेळेस असा प्रसंग आला की नाना चहा द्यायला म्हणून नाना कधीही चहा घेत नाही. मला म्हणले भाजी मार्केटमध्ये फुटबॉलवर येऊन मी किली बघितलं नारळाचं पाणी देते. त्या त्यावर मी बाबाईमध्ये मी नारळाचं पाणी देतो आणि खरोखर नारळाच्या पाण्यामुळे आज नानांची की शरीर आहे ते शंभर आहे. म्हणूनच नानांना मी आज सर्वांच्या आणि बारबरीकरांच्या आणि आपल्या सर्व बहिणी बहिणींच्या वतीनं मी नानांचं आयुष्य असंच जातो असं मी आज त्यांना आशीर्वाद देतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद बापू. हा शेवटचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी काही जास्त वेळ देत नाही. फक्त एवढं म्हणेन की माझ्या वडिलांच्या 15व्या शताब्दी त्या दृष्टीने जे काही वाटचाल केलेली आहे त्याच्या दृष्टीनं आमच्या गावातील ग्रामीण गावातील सामाजिक शैक्षणिक आणि इतर सर्व क्षेत्रातले जे काही मान्यवर लोक आहेत ते तुम्ही अत्यंत प्रेमानं आवर्जून आला आणि त्या नानांची खूप इच्छा होती त्यावेळेला हे सगळे गावातले लोक येते त्यावेळेला त्यांना आणखी उत्साह आलेला आहे. त्या तुम्ही सर्वांची आपल्या परिवारातर्फे मी आभार मानतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे
जेवणाची व्यवस्था मागच्या बाजूला केलेली आहे, तर कुणीही न जेवता जायचं नाही. सगळ्यांनी कोणतं जेवण करून झालेलं आहे आणि कुठे उशीर झालेला आहे कार्यक्रम वाचल्याबद्दल आम्ही तुमचे क्षमा मागतो. पण आता ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी जेवण करून जावे. धन्यवाद. ओके, सर्वांना विनंती आहे की आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही. Happy, happy birthday to you. 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 तुझे देख कर जीता हूँ मैं, तू ही तो है मेरी जिंदगी. तुझे देख कर हंसता हूँ मैं, तू ही तो है मेरी हर खुशी. Happy, happy birthday to you. Happy, happy birthday to you. तुम्हें देख कर जीता हूँ मैं, तुम ही तो हो मेरी जिंदगी. तुम्हें देख कर हंसता हूँ मैं, तुम ही तो हो मेरी हर खुशी. Happy, happy birthday to you. Happy, happy birthday to you. जमाने में कैसा ये लड़का है, किस धुन में रहता है. मंजिल पे रुकता नहीं, पानी सा बहता है. सुनता है ये सबकी पर अपनी करता है. जो भी है प्यारा है, करने दो जो करता है. हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू. किस्मत अपने हाथों से तुमको बनानी है, मेहनत का फल मिलता है, ये रीत पुरानी है. ला 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 ला. प्यार तो मुझको करने दो, चढ़ती जवानी है. आग में मुझको चलने दो, प्रीत निभानी है. छोड़ो तुम इस गम को, जीने की बातें करो. मेरा गम छोड़ो तुम, बस यूं ही हंसते रहो. कम सिद्ध है, नादा है, भोला है, ये तो बड़ा